विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। विकास आणि राज्याचा विकास हा प्रथम केंद्र डोळ्यासमोर ठेवून माननीय मोदीजी माननीय फडणवीस साहेब हे सातत्याने कार्य करत आहेत आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत माननीय केळकर साहेब आहेत, माननीय वाघोले साहेब आहेत, मी स्वतः ठाण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा विकास कसा व्हावा आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने ठाण्याचा विकास कसा व्हावा, भारतीय जनता पार्टीचा हा जो परिवार आहे हा परिवार आपण बघतोय की सातत्याने वाढत चाललाय आणि त्याच्यामुळे मोठ्या संख्येमध्ये आपण सगळेजण आज या इकडे प्रवेश करतायत। मी सर्वप्रथम तर आपलं सगळ्यांचं मनापासून भारतीय जनता पार्टी या कुटुंबामध्ये स्वागत करतो आणि या पक्षामध्ये काम करत असताना आपल्याला 3 गोष्टी हे आवर्जून लक्षात ठेवायचे की प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि नंतर मी। त्याच्यामुळे आपण जे काही कार्य कराल समाजाच्या हिताचं कार्य असलं पाहिजे आणि समाजाच्या हिताचं कार्य करत असताना त्याच्यामध्ये राष्ट्राची उन्नती, राज्याची उन्नती, पक्षाच्या माध्यमाने लोकांच्यासाठी आपण जे जे काही करू शकतो ते निश्चितपणे आपल्या माध्यमाने आपण कराल असा विश्वास व्यक्त करतो। आम्ही सगळेजण आपल्याबरोबर ताकदीने उभे राहू असं आपल्याला आवर्जून आजच्या या प्रवेशाच्या कार्यक्रमानिमित्त आश्वासित करतो आणि आपल्याला सगळ्यांना रामनवमीच्या मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो। धन्यवाद। जय हिंद। धन्यवाद डॉक्टर साहेब। यानंतर सर्व उपस्थितांना मार्गदर्शन करण्याकरता ठाणे शहर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री संजयजी वाघोले साहेब यांना विनंती करतो त्यांनी मार्गदर्शन करावं। सर्वांनी घोषणा दिल्या। भारत माता की जय, भारत माता की जय, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो। सर्वांना प्रथम आज रामनवमी आहे, रामनवमीच्या या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो आणि आज भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आहे। भारतीय जनता पार्टीचा स्थापना होऊन आज 45 वर्ष पूर्ण झालेले आणि 46व्या वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी या ठिकाणी आता 45 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 46 वर्षात पदार्पण करत आहे आणि आज आनंदाच्या दिवशी भारतीय जनता पार्टीमध्ये ठाणे शहरातील अनेक सामाजिक क्षेत्रात काम करणारे पदाधिकारी आहेत, माजी नगरसेवक आहे, शाखा प्रमुख आहेत, असे अनेक जणांचा प्रवेश आज भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिवशी होत आहे आणि या पक्ष प्रवेशासाठी मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते, ठाणे शहर विधानसभेमधील ज्येष्ठ आमदार संजयजी केळकर, कोकण पदवीधर मतदारसंघामधील आमदार निरंजन गावकरे, माझे सहकारी सरचिटणीस मनोहर सुखदरे, विलास साठे, सचिन पाटील, या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले ज्यांचा आज प्रवेश होणार आहे ते योगेशजी भंडारी, मधुरजी राव, माझ्या महानगरपालिकेतील सहकारी छायाराम, अमित नांदगावकर, मंचावर उपस्थित असलेले घोडबंदर मंडळातील शहराचे उपाध्यक्ष राम ठाकूर, मंचावर उपस्थित असलेले माझे सहकारी नगरसेवक सुनीलजी आंडोरे, जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि आज स्थापना दिवसानिमित्त मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीच्या कुटुंबात ज्यांचा प्रवेश आज होणार आहे त्यांचं मनापासून या भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो। भारतीय जनता पार्टी हा असा एक पक्ष आहे की 1980 साली स्थापन झाल्यानंतर ज्या भारतीय जनता पार्टीवर अनेक जण टीका करायचे की हा विशिष्ट जातीचा पक्ष आहे आणि त्यानंतर 1980 नंतर या भारतीय जनता पार्टीचा जो घोडदौड चालू झाली ती घोडदौड आपण सर्वांनी बघितलेली आहे आणि 2014 नंतर केंद्रामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याच्या अगोदर अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले 2दा आणि 2014 नंतर जो देशामध्ये बदल झालाय, नरेंद्र मोदी यांनी कोविड नंतर जे काही जगाला संदेश दिला आणि 80 कोटी नागरिकांना आजही रेशनच्या दुकानामध्ये मोफत धान्य भेटतंय आणि त्यामुळे सबका साथ सबका विकास याच्या माध्यमातून देशभरामध्ये नरेंद्र मोदी यांचा झंझावात चालू आहे। महाराष्ट्रामध्ये आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस
हे अनेक समाजोपयोगी कामं करून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी 100% भारतीय जनता पार्टी असं घराघरामध्ये जाऊन भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्या ठिकाणी पक्षाचा प्रचार करतायत. 2 महिन्यापूर्वी भारतीय जनता पार्टीची प्राथमिक सदस्य नोंदणी चालू झाली होती आणि आज देशामध्ये जगामध्ये कम्युनिस्ट पक्ष याची सदस्यता नोंदणी सर्वात जास्त होती. परंतु गेल्या 3 वर्षापासून जगामध्ये कुठला मोठा पक्ष असेल तो भारतीय जनता पार्टी पक्ष मोठा आहे. त्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये 1.5 कोटी प्राथमिक सदस्य भारतीय जनता पार्टीचे झाले आणि आज दुपारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी हे महाराष्ट्रातील सर्व पदाधिकाऱ्यांना 2 वाजता त्या ठिकाणी ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहे. तुम्हाला सर्वांना कार्यकर्त्यांना विनंती आहे की नौपाडा भागातील योगेश भंडारीच्या माध्यमातून प्रवेश करतायत. दुपारी 1:30 वाजता नौपाडा विभागामध्ये स्वामीनारायण हॉल आहे 5 पाकळीला, त्या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहायचंय. घोडबंदर भागामध्ये राम ठाकूर आहेत, जे घोडबंदर भागातले कार्यकर्ते प्रवेश करतात त्यांनी घोडबंदर विभागात त्या ठिकाणी उपस्थित राहायचंय. आणि त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी आज कार्यक्रम आहेत. दुपारी 1:30 वाजता ठाणे शहरामध्ये एकूण 12 मंडळामध्ये त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचं संमेलन आहे आणि समाजातील वेगवेगळ्या प्रतिष्ठित व्यक्ती त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. आमदार संजय केळकर ओळा माजीवाडा विधानसभेमध्ये मार्गदर्शन करतील कार्यकर्त्यांना. डावकरे साहेब कोपरी 5 पाकळीमध्ये त्या ठिकाणी मार्गदर्शन करतील. प्रदेशाच्या महामंत्री आहेत माधुताई नाईक, त्या मध्य मंडळात मार्गदर्शन करतील. आणि त्यामुळे पुन्हा एकदा ज्या लोकांचा आज प्रवेश होणार आहे त्यांचं भारतीय जनता पार्टी परिवारामध्ये मनापासून स्वागत करतो आणि आमदार संजय केळकर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावं. आजच्या या प्रवेश कार्यक्रमामध्ये उपस्थित माझे सहकारी आमदार निरंजन डावकरेजी, भारतीय जनता पार्टीचे शहराचे अध्यक्ष माननीय श्री संजय बाबुलेजी, आमचे तिन्ही सरचिटणीस सचिन पाटील, विलास साठे, मनोहर सुखदरे, या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होणार आहे असे योगेश भंडारीजी, त्यांचे सर्व सहकारी, मधुर राव, छायाताई राव, दत्ताजी गाडगे, सर्व या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आमचे पदाधिकारी आणि माझ्या समोर मोठ्या संख्येने उपस्थित असलेले प्रवेश इच्छुक कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, बंधूंनो आणि भगिनी, आज दोन्ही मुख्य शर्करा योग आहेत. आज रामनवमी पण आहे आणि भारतीय जनता पार्टीची स्थापना दिन सुद्धा आहे. त्यामुळे दोन्ही रामनवमी आणि स्थापना दिनाच्या मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. हा आमचा श्वास आहे आणि प्रभू रामचंद्र आमच्या देशातल्या प्रत्येकाचा आदर्श आहे. प्रभू रामचंद्रांना समोर ठेवून आणि भगवान श्रीकृष्णाला समोर ठेवून आम्ही काम करणारी माणसं आहोत. याच्यामध्ये सगळं आलं आणि त्याच्यामुळे हा स्थापना दिवसाच्या निमित्ताने आमचा आनंद अत्यंत द्विगुणित होतोय. कारण की ज्या पार्टीचे कोणी सदस्य होत नव्हते, ज्या पार्टीच्या सदस्याची पावती घेऊन लोकांकडे गेल्यानंतर ते दरवाजा बंद करत होते, त्या पक्षाचे आज महाराष्ट्रामध्ये 1.5 कोटी सदस्य आज आहेत. हा थांबणार तर नाहीच आहे. भारतीय जनता पार्टी देखील महाराष्ट्रात याच्या पुढे कधीही थांबू शकणार नाही आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीशिवाय काही होऊ शकणार नाही अशी ताकद जी आहे ती भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आहे. आणि त्याच्यामुळे माझ्यासारखा कार्यकर्ता तर 1980 साली पण होता, पक्षाची स्थापना झाली त्यावेळेलाही होता आणि आज माझं भाग्य आहे की आज देखील त्या झेंड्याखाली मी उभा राहून आज 45वं वर्ष साजरं करतोय. आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीची वैशिष्ट्य आहे. या वैशिष्ट्यामुळेच ही कार्यकर्त्याची पार्टी आहे. आज मला आनंद वाटतो की योगेशच्या बरोबर उत्तरसर भागामधले अनेक सक्रिय कार्यकर्ते ज्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये सामाजिक संस्थांमध्ये खूप चांगलं काम केलं.
कारण की मी तसं म्हटलं तर त्याच नाक्यावरचा आहे, टेंबी नाक्यावरचा, आणि त्याच्यामुळे माझं आयुष्य सगळं जन्मापासून मी माझं कुटुंब या शहरामध्ये आहे, त्या भागामध्ये आहे, आणि त्याच्यामुळे माझ्या डोळ्यासमोर आहे की त्या भागामध्ये निरनिराळ्या संस्थात्मक कार्यक्रमाच्या माध्यमातून हा सगळा भाग जिवंत ठेवण्याचं काम जर कोणी केलं होतं ते या सगळ्या तुमच्या या सहकार्यांनी केलेलं होतं, आजही चालू आहे. वर्तकनगरची या ठिकाणी राव कुटुंब आलेलं आहे, छायाताई आहे, मधुर राव आहे, आणि वर्तकनगर म्हटलं की राव यांचं नाव होतं. भले यांच्यापैकी कोणी भारतीय जनता पार्टीमध्ये नव्हते, परंतु कालांतराने भारतीय जनता पार्टी चलती गई और कारवा बनता गया. भारतीय जनता पार्टीचा विचार लोकांना पटायला लागला आणि लोक भारतीय जनता पार्टीमध्ये लागले. कुठल्या तरी कामासाठी नाही, ते विचार देखील फार महत्वाचा असतो. आज माझ्याकडे एक मोठ्या पार्टीचे प्रमुख आले होते की जे आंबेडकरी चळवळीमधले होते, त्यांचा देखील आता आम्ही प्रवेश 13 तारखेला करणार आहोत. म्हणजे हजारो लोकांचा ते आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जो आहे तो या देशामध्ये पुढे नेऊ शकतो, आणि म्हणून आम्हाला तुमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये तुमच्या लोकांच्या बरोबर काम करायचं. शेवटी पार्टीचा विचार महत्वाचा असतो, आणि त्यामुळे आज रामनवमीच्या बरोबर स्थापना दिवस हा अतिशय फार मोठा दुग्ध शर्करा योग आहे. योगेश, मला खात्री आहे की या पक्षामध्ये एकतर कोणी आले की बाहेर सहसा जात नाही, म्हणजे आम्ही काय बांधून नाही ठेवत, परंतु ते इतके रुळून जातात आणि दुधात साखर जशी विरघळून जाते अशा पद्धतीने आम्ही सगळी मंडळी जी आहे ते त्यांचा मान सन्मान, त्यांना सर्व प्रकारचं ताकद जी आहे ते देण्याचं देखील काम करतो. आणि त्याच्यामुळे शक्यतो भाजपमध्ये आलेला कार्यकर्ता हा शक्यतो भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार नाही, आणि मला खात्री आहे की हा पक्ष जो आहे तो या शहरामध्ये अधिकाधिक मजबूत होणार आहे. प्रत्येक कार्यकर्ता ही आम्ही आमची संपत्ती समजतो, आणि त्याच्यामुळे या कार्यकर्त्याला ताकद देणं आणि भारतीय जनता पार्टीच्या रस्त्यावर त्याला चालायला सांगणं, त्याला त्या ठिकाणी दिशादर्शन देणं, आणि त्याला भरपूर आपल्या सोबत घेऊन, पद तर आमच्याकडे भरपूर आहे, पण त्या पदाला साजेसर काम करणारे देखील आम्हाला कार्यकर्ते लागतात की त्याकरता वेळ, काळ आणि त्याची निष्ठा जी आहे ती जर दिली तर आमच्या पक्षामध्ये कुठलाही माणूस, त्याला कुठलंही घराणं लागत नाही, कुठलाही जात लागत नाही, कुठलाही धर्म लागत नाही, कुठलाही व्यक्ती जी आहे ती व्यक्ती मोठी होऊ शकते. नाही तर माझ्यासारखा शिक्षकाचा मुलगा आमदार गेली 4 टर्म झालाच नसता. शेतकऱ्याचा मुलगा, अर्धे आमदार आमचे महाराष्ट्रामधले जवळजवळ शेतकऱ्याची मुलं आहेत. देशाचे प्रधानमंत्री देखील चायवाले म्हणून होते ते प्रधानमंत्री झालेले आहेत, आणि त्याच्यामुळे या भारतीय जनता पार्टीमध्ये कुठली घराण्याची काही पुण्याई लागत नाही, त्याला कामाची आणि कर्माची पुण्याई लागते. आणि त्यामुळे मला निश्चितपणे आपण आपलं स्वागत करत असताना आनंद होतोय की आपण सगळे कर्तृत्ववान असे कार्यकर्ते आहेत, आपापल्या ठिकाणी काम करणारे आहात. त्या कामाबरोबरच भारतीय जनता पार्टीचं कार्य देखील या ठिकाणी मजबूत होणार आहे. या जिल्ह्यामध्ये देखील भारतीय जनता पार्टीचे ज्या वेळेला सुरुवातीच्या काळामध्ये 10 आणि 15 हजार सदस्य होत होते, ते आज आता 1,36,000 या ठाणे शहरामध्ये. ठाणे विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचे जवळजवळ 85,000च्या वर सदस्य आहेत. आणि त्याच्यामुळे घर घर हर हर मोदी, घर घर मोदी हा जो काय आपला नारा होता, तो नारा काही असाच आम्ही वाऱ्यावर टाकलेला नव्हता किंवा असाच देत नव्हतो. प्रत्येक घरामध्ये आपलं कनेक्ट झालं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आहे. त्याच्यामुळे आज आम्हा सगळ्यांना अत्यंत हा आनंदाचा दिवस आहे की ज्या पार्टीचे आज जगातली सर्वात मोठी पार्टी म्हणून नावाजली गेली आहे. 18 कोटी सदस्य या जगामध्ये कुठल्याही संघटनेचे नाहीत, ते भारतीय जनता पार्टीचे आहेत. त्यामुळे आपण एका मोठ्या घरामध्ये आपण येत आहात, त्याचा देखील आम्हाला अधिकाधिक आनंद आहे. आपल्या सगळ्यांना मी तुमचं अभिनंदन करतो, तुमचं स्वागत करतो, आणि आपल्याला जी संधी मिळेल त्या संधीचं तुम्ही कामाच्या माध्यमातून सोनं करा अशी आशा व्यक्त करून माझं मनोगत पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद केंद्र साहेब.
यानंतर आपण भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्ह्यातील पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत। आपण प्रथमतः योगेशजी भंडारी जे शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख आहेत, उत्तर ते राहतात आणि जे अध्यक्ष गणेशोत्सव मंडळाचे आहेत, उत्तरेश्वर महादेव मंदिराचे सेक्रेटरी आहेत आणि शिवसेनेच्या मंडळाचे सल्लागार आहेत। भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, भारत माता की, भारत माता की। यानंतर त्यांच्यासोबत रामजी काबाडी, भरतजी काबाडी यांनी देखील व्यासपीठावर यायचं आहे, त्यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करू। त्यांचे प्रमुख कार्यकर्ते सुधीरजी गडू जे विद्यमान शाखा प्रमुख आहेत, त्यांनी देखील व्यासपीठावर यायचं आहे। मनोजजी वैद्य शाखा प्रमुख यांनी देखील व्यासपीठावर यायचं आहे। समीरजी जोशी, विनोदजी वैद्य, अतुल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। ठाण्यातील भारतीय जनता पार्टी कार्यालयामध्ये आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष योगेश भंडारी यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह जो आहे तो भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी आपल्याला प्रवेश होताना पाहायला मिळतो। आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचे आमदार संजय केळकर असतील, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी जे आहे ते योगेश भंडारी यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह जो आहे तो भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी आपल्याला प्रवेश पार पडताना पाहायला मिळतो आणि ही संपूर्ण दृश्य जे आहे ते आपण ठाण्याच्या माध्यमातून लाईव्ह पाहतो। आपण जर पाहिलं तर आंबेडकर रोड असेल, उदयसर परिसर असेल, या परिसरातील शेकडो कार्यकर्ते जे आहेत ते योगेश भंडारी यांच्या पुढाकाराने या ठिकाणी जे आहे ते भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्याला प्रवेश करताना पाहायला मिळतात। यावेळी भारतीय जनता पार्टीचे आमदार संजय केळकर असतील, आमदार निरंजन डावकरे असतील, जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी जे आहे ते सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी प्रवेश करताना पाहायला मिळतात। आपण जर पाहिलं तर आज भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्ह्यामध्ये अनेक मान्यवर पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी गेल्या 6 महिन्यापासून पक्ष प्रवेश करत आहेत। त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा ठाणे शहर जिल्ह्यातील बालेकिल्ला हा मजबूत होत चाललेला आहे। या योगेशजी भंडारी आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांचे इथे मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। आपण जर पाहिलं तर योगेश भंडारी यांच्या माध्यमातून शेकडो कार्यकर्ते उत्तरसर परिसर असेल, आंबेडकर रोड या परिसरातील शेकडो जनता पार्टीमध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि ही संपूर्ण दृश्य जे आहे ते आपण ठाण्याच्या माध्यमातून लाईव्ह पाहतोय। सर्वांना पुढे मनोज, सर्वांना पुढे ज्यांचा झाला त्यांनी व्यासपीठाच्या समोर उभे राहत खाली, हा म्हणजे एक छान फोटो आहे। खाली घे योगेशजी भंडारी यांच्यासह उत्तरसर प्रभागातील शिवसेनेचे मान्यवर पदाधिकारी यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये आज पक्षप्रवेश होत आहे। आज हा दुग्धशर्करा योग आहे की भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आहे आणि रामनवमी सारखा मोठा उत्साहाचा दिवस या ठिकाणी आपण साजरा करत असताना भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्ह्यामध्ये पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होत आहे आणि सर्वांचं या ठिकाणी भारतीय जनता पार्टी कुटुंबियांमध्ये हार्दिक आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। सर्व पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचे आमदार संजय केळकर असतील, आमदार निरंजन डावकरे असतील, जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी जे आहे ते महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष योगेश भंडारी यांचा शेकडो कार्यकर्त्यांचा जो आहे तो भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि ही संपूर्ण दृश्य जे आहे ते आपण ठाण्याच्या माध्यमातून लाईव्ह पाहतोय। आज भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आहे आणि याच्याच औचित्य साधत आज ठाण्यामध्ये जे आहे ते विविध पक्षातील विविध विभागातील अनेक शेकडो कार्यकर्ते जे आहेत ते आज भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्याला प्रवेश करताना पाहायला मिळतात आणि
आज जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष योगेश भंडारी यांचा शेकडो कार्यकर्त्यांचा जो आहे तो भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्याला या ठिकाणी प्रवेश पार पडताना पाहायला मिळतोय. ज्यांचा आता प्रवेश झाला त्यांनी समोर बसून घ्या, लगेच दुसरा प्रवेश आपण घेतोय. या ठिकाणी भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्ह्यामध्ये श्रीमती छायाराव या शिवसेनेच्या माजी नगरसेविका होत्या आणि त्यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र मधुरराव जे उद्योजक आहेत यांचा देखील आज भारतीय जनता पार्टीमध्ये आपण जर पाहिलं तर शिवसेनेच्या माजी नगरसेविका छायाराव यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश पार पडताना पाहायला मिळतोय. आणि मी केळकर जाफरी साहेब आणि वाघोले साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करायचं आहे. सर्वांनी जोरदार टाळ्यामध्ये आपण जर पाहिलं तर शिवसेनेच्या माजी नगरसेविका छायाराव यांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी आपल्याला प्रवेश पार पडताना पाहायला मिळतोय. भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त या ठिकाणी जर पाहिलं तर ठाण्यात विविध पक्षातील त्याचबरोबर विविध भागातील कार्यकर्त्यांचा या ठिकाणी जो आहे तो प्रवेश होताना आपल्याला पाहायला मिळतोय. भारतीय जनता पार्टीचे आमदार संजय केळकर असतील, आमदार निरंजन डावकर असतील, जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी जो आहे तो हा प्रवेश आपल्याला पार पडताना पाहायला मिळतो. आणि ही संपूर्ण दृश्य जी आहेत ते आपण ठाणोच्या माध्यमातून लाईव्ह मधुर समोर या ठिकाणी राव कुटुंबियांचा देखील भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश झालेला आहे आणि त्यांचा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं देखील या ठिकाणी भाजपमध्ये आमचे स्वागत आहे. यानंतर याच ठिकाणी विजय करोजिया जे महाराष्ट्र लॉन्ड्री असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, या ठिकाणी मधुरजी राव हे जनसेवक आमदार संजयजी केळकर साहेब यांचं स्वागत करू इच्छितात. सर्वांनी जोरदार टाळ्यांमध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे. यानंतर ऍडव्होकेट कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ऍडव्होकेट निरंजनजी डावकर साहेब यांचं देखील स्वागत मधुरजीराव करत आहेत. सर्वांनी जोरदार टाळ्यामध्ये नुकताच प्रवेश केलेले आणि यानंतर जिल्हाध्यक्ष मधुरराव जे आहेत आमदार निरंजन डावकर यांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी आपल्याला सत्कार करताना पाहायला मिळतात. या ठिकाणी सर्वांनी जोरदार टाळ्यामध्ये जिल्हाध्यक्ष संजयजी वाघोले साहेब यांचं स्वागत करायचं आहे. आणि यानंतर धन्यवाद. स्वागत करत थांबूया. आपण अजून एक पक्षप्रवेश आहे. यानंतर आपण विजयजी करोजिया जे महाराष्ट्र लॉन्ड्री असोसिएशनचे अध्यक्ष आहेत यांचा देखील या ठिकाणी आपण पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आपण घेतो आणि त्यांच्यासोबत रामनवमीच्या निमित्ताने या ठिकाणी पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आणि स्थापना दिनानिमित्त विजयजी कलोजिया हे जे अध्यक्ष आहेत महाराष्ट्र लॉन्ड्री असोसिएशनचे यांच्यासोबत यांनी देखील व्यासपीठावर येतात. त्यांचा देखील आज पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आपण या स्थापना दिनानिमित्त घेत आहोत. त्यांच्यासोबत या ठिकाणी एक मधुरजीराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा फोटो मधुरजी या आणि तुमच्यासोबत त्यांना पण घ्या सोबत सहकार्याला. तुमच्या बरोबर जे कोण सहकार्य असेल त्यांनाही ते घ्या घ्या ना. खाली 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 मधुरजी राव यांच्या सोबत आलेल्या सर्वांचं इथे
भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्ह्यामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 2 मिनिटं याचं झालं की आपलं काही जण लेफ्ट आणि राईटला आणि बाकीच्या ताईला घ्या मध्ये. काही जण इथे लेफ्ट राईटला मागे उभे ऐका ना हो साहेब मागे पुढे मागे या. चांगला फोटो आहे, व्यवस्थित फोटो आहे. भारतीय जनता पार्टीचा भारत माता की वंदे मातरम. धन्यवाद. यानंतर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या ठाणे शहर जिल्ह्यातील विजय कनोजिया जे अध्यक्ष आहेत महाराष्ट्र लॉन्ड्री असोसिएशनचे त्यांचा देखील या ठिकाणी पक्षप्रवेश होत आहे. आणि त्यांच्यासोबत दीपकजी आहिरे, सचिनजी पांडे, सुशील कनोजिया, रामवती कनोजिया, शैलेश कनोजिया, संतोष निर्मल, सुंदर कनोजिया, दिनेशचंद्र कनोजिया, पप्पू निर्मल, जगतपाल कनोजिया, विजय कनोजिया आणि पंचम निर्मल या सर्वांचं मान्यवरांचं या ठिकाणी आपण हार्दिक स्वागत करत आहोत. आणि ज्यांचं स्वागत होत आहे त्यांनी देखील व्यासपीठाच्या समोर येऊन थांबायचं आहे. आपण त्यांच्यासोबत देखील एक फोटो आपण काढणार आहोत. या ठिकाणी भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्ह्यामध्ये आज स्थापना दिवसाच्या निमित्ताने आणि रामनवमीच्या निमित्ताने एक चांगला पक्षप्रवेशाचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे. ठाणे शहर जिल्ह्यामध्ये भाजपाची जी ताकद आहे ती मोठ्या प्रमाणावरती वाढत आहे. आज महाराष्ट्रामध्ये देखील 1.5 कोटी प्राथमिक सदस्याचा विक्रम झालेला आहे. आणि राम मध्ये उभे राहा आणि कनोजियांचा झेंडा. काही जण इकडे या बाजूला कनोजिया बरोबर जे आले त्यांनी काही लेफ्ट राईट दोन्ही साईड उभे राहिले. सर्वांनी या ठिकाणी फोटो सेशन करता उभं राहत आहे. हॅलो, या ठिकाणी सर्वांनी या बाजूला भारतीय जनता पार्टीचा भारत माता की जय. सर्वांनी बसून घ्या. सर्व आज भारतीय जनता पार्टीमध्ये ज्यांनी आज भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिवशी प्रवेश केला आहे त्या प्रमुख कार्यकर्त्यांना आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांनी प्रवेश केला आहे त्यांनी आजपासून योगेश कनोजिया राव आज तुमच्याबरोबर जेवढ्यांनी प्रवेश केला आहे त्यांनी स्वतःच्या मोबाईलवरनं मिस कॉल देऊन भारतीय जनता पार्टीचा आज मेंबरशिप करायची आहे. 8800002024 मोबाईल काढा. 8800002024 मिस कॉल द्या. या ठिकाणी हा जो नंबर दिलेला आहे हा प्राथमिक सदस्यता करण्याकरता दिलेला आहे. आणि प्राथमिक सदस्य करण्याकरता जर आपण मिस कॉल दिला तर आपल्याला त्या ठिकाणी एक लिंक पाठवण्यात येईल आणि ती लिंक आपण सर्वांनी भरायची आहे. या ठिकाणी भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्ह्याच्या पक्षप्रवेशाकरता आलेल्या सर्वांचे आम्ही या कुटुंबामध्ये स्वागत करतो. आणि हा कार्यक्रम आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करून
आणि आपल्याला सर्वांना रामनवमीच्या आणि स्थापना दिनाच्या शुभेच्छा देऊन जिल्हाध्यक्षांच्या वतीने संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. साहेब इकडे अरे माईकडे पुढे नका जाऊ. योगेश योगेश वंशिका मॅडम सर, आज भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आहे. ठाण्यात विविध पक्षातील विविध कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला, काय सांगा? आज रामनवमी आणि भारतीय जनता पार्टीला 45 वर्ष झाली. आज स्थापना दिनाच्या दिवशी आज मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेश झालेला आहे. जसं महाराष्ट्र आता थांबणार नाही तसं भारतीय जनता पार्टी आता महाराष्ट्रात थांबणार नाही, ठाणे जिल्ह्यामध्ये थांबणार नाही, ठाणे शहरामध्ये थांबणार नाही. महाराष्ट्रामध्ये 1.5 कोटी आणि ठाण्यामध्ये 1.5 लाख अशी सदस्य नोंदणी या ठिकाणी झालेली आहे आणि शेवटी ही कार्यकर्त्याच्या ताकदीवर झालेली आहे. आज उतरसरमधले योगेश भंडारी, माजी नगरसेविका छायाताई राव, वर्तकनगरला ज्या नगरसेविका होत्या, त्याच्यानंतर कनोजिया, पूर्ण लॉन्ड्री असोसिएशन जेवढी आहे ही सगळी टीम जी आहे ती भारतीय जनता पार्टीमध्ये खऱ्या अर्थाने शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन भारतीय जनता पार्टीमध्ये आज स्थापन आलेली आहे. ठाणं मजबूत होते, भाजप मजबूत होते आणि भारतीय जनता पार्टीच्या या संघटन पर्वामध्ये ही सगळी मंडळी भारतीय जनता पार्टीच्या विचाराला आकृष्ट होऊन या ठिकाणी सामील झाली. एक मिनिट सर, मध्ये ना. हा इकडे तू असं विरोध. सर, आज शेकडो कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला, काय सांगा? आज 6 एप्रिल भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिन निमित्त राज्यामध्ये अनेक ठिकाणी कार्यक्रम होत असताना ठाण्यामध्ये आज खरं तर मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत असताना आपल्याला दिसत आहे. आज योगेशजी आहेत, छायाताई आहेत, मधुराव आहेत, त्याचबरोबर कनोजी आहेत, यांच्याबरोबर शेकडो कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि त्याचबरोबर रामनवमीचं आज खरं तर मुहूर्त गाठून हा एक फार मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होतोय. मी वाघुले साहेबांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी ठाण्यामध्ये काम करत असताना आपण बघतोय की फार मोठ्या प्रमाणात ठाण्यामध्ये या दृष्टिकोनाने भारतीय जनता पार्टीची घोडदौड चालू आहे. त्याचबरोबर राज्यामध्ये माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी निश्चितच या खरं तर राज्यातला सर्वात मोठा पक्ष, कारण 1.5 कोटीपेक्षा जास्त कार्यकर्त्यांची आपण बघितली की याच्यामध्ये नोंदणी झालेली आहे आणि देशामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जगाच्या पाठीवरती सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीची एक ओळख निर्माण झाली. मी आज प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि भारतीय जनता पार्टी या कुटुंबामध्ये त्यांचं स्वागत करतो. सर, आज शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश झाला. आज रामनवमीचा दिवस आहे आणि रामनवमीच्या सर्व ठाणेकर नागरिकांना शुभेच्छा देतो. आणि आज योगायोग आहे, भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आहे. भारतीय जनता पार्टीला स्थापना होऊन 45 वर्ष झाली आणि 46व्या वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी पदार्पण करत आहे. आणि ठाणे शहर भारतीय जनता पार्टीमध्ये आज या स्थापना दिवसानिमित्त विविध प्रभागातील राजकीय कार्यकर्ते, त्यामध्ये उत्तरसर भागामधील योगेश भंडारी आहे, शिवसेनेचे शाखाप्रमुख होते आणि महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लब त्या ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे ते अध्यक्ष आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. वर्तकनगर भागातील सभागृहातील माझ्याबरोबर असलेल्या माजी नगरसेविका छाया राव, त्यांचे
त्यांचा मुलगा उद्योजक मधुरराव या ठिकाणी त्यांनी प्रवेश केलेला आहे। घोडबंदर भागामधील महाराष्ट्र लॉन्ड्री असोसिएशनचे अध्यक्ष कनोजिया यांनी प्रवेश केलेला आहे आणि स्थापना दिवसानिमित्त ठाणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रवेश झाला। सर्वांचं भारतीय जनता पार्टीच्या कुटुंबामध्ये मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे 1.5 कोटी प्राथमिक सदस्य झालेत आणि त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ठाणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टी वाढते आणि त्यामुळे 100% भारतीय जनता पार्टी असा संकल्प ठाण्यामधील भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी केला आहे आणि ठाणे शहरामध्ये 84,000 प्राथमिक सदस्य भारतीय जनता पार्टीचे झालेत। कोपरी विधानसभेमध्ये 26,000 प्राथमिक सदस्य झालेत। पोळा माजीवाड्यामध्ये 60,000 प्राथमिक सदस्य झालेत। कळवा मुंब्र्यामध्ये 25,000 प्राथमिक सदस्य झालेत। कल्याण ग्रामीण ज्याच्यामध्ये दिवा मंडळ येतं त्या कल्याण ग्रामीणमध्ये 60,000 प्राथमिक सदस्य झालेत आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्राथमिक सदस्य होण्यासाठी नागरिक पण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सदस्य होत आहेत। सर्व नागरिकांचं आज स्थापना दिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी तर्फे मनापासून त्यांचं स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि भारतीय जनता पार्टीची घोडदौड ठाणे शहरात अशीच चालू राहील अशा शुभेच्छा देतो। सर, आज शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आपल्या उपस्थितीत। सर्वप्रथम सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा। मी भाजपामध्ये प्रवेश करताना, बीजेपीमध्ये प्रवेश करताना निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करीन आणि उत्तर विभागामध्ये भाजपा बीजेपी कसं वाढीस लागेल त्याचा 100% मी प्रयत्न करतो। पुढे सर, अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या माध्यमातून या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे, काय सांगाल? आज सर्वात प्रथम रामनवमीच्या सगळ्यांना शुभेच्छा। आज भाजप स्थापना दिवस आहे। आज नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि ठाण्यातले आमचे ज्येष्ठ आमदार संजय केळकर साहेब, निरंजन डावकरे साहेब आणि आमचे अध्यक्ष संजय वाघुले यांच्या मार्गदर्शनात आम्ही भाजप पक्षात प्रवेश करत आहोत आणि आम्हाला भाजपांचे विचार, भाजप पक्षाचे विचार आम्हाला पटले आहेत। गेले वर्षभर मी विचार केला। आज पूर्ण देश हा नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली काम करत आहे आणि आम्ही देखील ह्या पक्षासाठी चांगलं काम करणार आणि गेल्या वर्षभरात मी हा विचार करून निर्णय घेतला, म्हणून मी आज भाजपमध्ये प्रवेश केला आणि माझ्याबरोबर असंख्य कार्यकर्ते, माझी आई, आम्ही एक निष्ठेने भाजपचं काम करू। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।